पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. राज्यातील मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. बघा, येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापासून मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना या मतदान कार्डवरती 5,000 रुपये मिळणार आहेत. बघा, तुम्ही वर्षानुवर्ष या मतदान कार्डवरती मतदान करत आलेला होता, परंतु तुम्हाला याच्या अगोदर या मतदान कार्डवरती कोणताही लाभ मिळालेला नव्हता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मतदान कार्डवरती आता 5,000 रुपये मिळणार आहेत. परंतु मित्रांनो, मतदारांना सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला डायरेक्ट मतदान कार्डवरती 5,000 रुपये दिले जाणार नाहीत. तर या मतदान कार्डच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना आता सुरू होणार आहे. त्या योजनेच्या माध्यमातून ज्या ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड असेल त्या नागरिकांना या मतदान कार्डवरील या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्र असेल आणि तुम्ही प्रत्येक मतदानाच्या वेळेस मतदान करत असेल तर तुम्हाला आता मतदान कार्डवरती सप्टेंबर महिन्यापासून 5,000 रुपये मिळणार आहेत. आता या मतदान कार्डवरती 5,000 रुपये कसे मिळवायचे आहेत, हे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कसा करायचा, हे पात्रता कोणकोणत्या आहेत, तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. आता बघा मित्रांनो, मतदारांना तुम्ही वर्षानुवर्ष सरकारला मतदान करत आलेला होता, परंतु सरकारने तुम्हाला या मतदान कार्डवरती याच्या अगोदर कोणताही लाभ दिलेला नव्हता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मतदान कार्डवरती आता 5,000 रुपये मिळणार आहेत. आता बघा नागरिकांना, मतदारांना सरकारच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत. राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवाला सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून, पीक विमा योजनेच्या माध्यमातून सरकार पैसे देत आहे. राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सरकार विविध पेन्शन योजनेच्या माध्यमातून पैसे देत आहे. त्याच पद्धतीने आता राज्यातील मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांना, म्हणजेच जे जे मतदान कार्डवरती मतदान करतात अशा सर्व नागरिकांना आता मतदान कार्डवरती 5,000 रुपये देण्यात येत आहेत. मग या मतदान कार्डवरील या 5,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, पात्रता कोणकोणत्या लागणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. तर आता आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की अर्ज कसा करायचा आहे, पात्रता कोणकोणत्या आहेत, याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहे. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुमचे बँक खाते या 10 बँकेपैकी एका बँकेमध्ये असणे आवश्यक आहे. जर तुमचे बँक खाते या 10 बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या मतदान कार्डवरील 5,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. जर तुमचे बँक खाते या 10 बँकेपैकी एका बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला मतदान कार्डवरील या 5,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही. मग या ठिकाणी या 10 बँका कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ देण्यात येत आहे, पात्रता कोणकोणत्या आहेत, अर्ज कसा करायचा आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. आता बघा नागरिकांना, मतदारांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत आणि त्यांच्याकडे जर मतदान कार्ड असेल आणि ते सुद्धा प्रत्येक मतदानाच्या वेळेस मतदान करत असतील तर अशा महिलांना या मतदान कार्डवरील या 5,000 रुपयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. यासोबत राज्यातील जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, कर्जमाफीचे लाभार्थी आहेत, तर अशा शेतकरी बांधवांकडे जर मतदान कार्ड असेल तर त्यांना सुद्धा या मतदान कार्डवरील या 5,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील 60 वयावरील
राज्यातल्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे. अपंग, निराधार, विधवा सर्वांना मतदान कार्डवरील या 5,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. मग या मतदान कार्डवरील 5,000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ दिला जात आहे तर त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. यासोबत ज्या ज्या बँकांमध्ये हा लाभ दिला जात आहे तर त्या बँकांची यादी सुद्धा आता आपण वाचून दाखवत आहोत. परंतु सर्वात अगोदर या मतदान कार्डवरील 5,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या पात्रता सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत. आता बघा नागरिकांना, सर्वात अगोदर तुम्हाला पात्रता सांगतो. बघा, जे पहिले पात्रता लावण्यात आलेले आहे तर ते पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. यासोबत दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पुढची पात्रता म्हणजे बघा, सर्वात महत्त्वाची पुढची पात्रता आहे ती पात्रता म्हणजे तुमचे वयवर्ष 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असेल तरच तुम्हाला मतदान कार्डवरील या 5,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे. तर आता आपण वेळ न घालवता या मतदान कार्डवरील 5,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे, म्हणजेच अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहोत. तर बघा, तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे, तर तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र ते म्हणजे मतदान कार्ड. यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे. छोट्या आकाराचे 2 फोटो आपल्याला लागणार आहेत तर ते फोटो सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजेत. आता आपण बघून घेऊयात की अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे याची माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे. आता बघा नागरिकांना, संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती आपण पाहत आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार थोडेच अर्ज आता शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करणं बंधनकारक आहे. राज्यातील जे नागरिक जे मतदार लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना चला प्राथमिक स्वरूपामध्ये आता देण्यात येणार आहे. मग हा अर्ज कसा करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला आता सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन पाहणं गरजेचं आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ देण्यात येत आहे, कोणकोणत्या बँकांमध्ये हा लाभ दिला जात आहे, तर त्या जिल्ह्यांच्या बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. आता आपण पात्रता पाहिलेले आहे. तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या सर्व जिल्ह्यामधील सर्वच नागरिकांना हा लाभ देण्यात येणार नाही. तर 36 जिल्ह्यांपैकी या ठिकाणी प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. राज्यातील ज्या ज्या नागरिकांचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल त्यांनाच हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता देण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. आता बघा मतदारांनो, हे 16 जिल्हे तर आता आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमधून मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना हा लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे जर तुम्ही मतदान करणारे मतदार असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 16 जिल्ह्यामधील नागरिकांना या मतदान कार्डवरील या 5,000 रुपयांचा लाभ दिला जात आहे तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण पाहून घ्या.
पात्रता पाहिलेले आहेत, अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला आता सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे। आता बघा नागरिकांना, मतदारांना सरकार विविध योजना सुरू करत असतं, म्हणजेच विचार करायला गेला तर राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी, PM किसान, पीक विमा अशा प्रकारच्या विविध योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने विविध योजना सुरू केलेल्या आहेत। त्याच पद्धतीने आता राज्यातील मतदान करणाऱ्या सर्व मतदारांसाठी सरकार अजून एक योजना सुरू करत आहे, म्हणजेच जर तुम्ही मतदान करत असाल तर तुम्हाला आता या मतदान कार्डवरती एका योजनेचा अर्ज करायचा आहे। त्या योजनेचा जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला मतदान कार्डवरती आता 5,000 रुपये मिळणार आहे। तर हे 5,000 रुपये कसे मिळवायचे आहेत याची माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आता होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। आता बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये भरपूर असे नागरिक आहेत की ते मतदान कार्डाचा वापर करत नाहीत। मग त्यांनी या मतदान कार्डाचा वापर केला पाहिजे। या मतदान कार्डावरती त्यांनी प्रत्येक मतदानाच्या वेळेस मतदान केले पाहिजे, या दृष्टिकोनातून आता सरकारने एक युक्ती लढवलेली आहे। त्या युक्तीचं नाव आहे बघा, मतदारांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला त्या मतदान कार्डावरती काही सुद्धा मिळत नसेल तर तुम्ही त्याची किंमत करणार नाही, परंतु जर तुम्हाला त्या मतदान कार्डवरती जर पैसे दिले, एखादी योजना सुरू केले तर तुम्ही मतदान कार्ड जपून ठेवाला आणि प्रत्येक मतदानाच्या वेळेस मतदान कराल, तर या गोष्टींचा विचार करून सरकारने क्रांतिकारक निर्णय राज्यातील मतदान करणाऱ्या सर्व मतदारांसाठी घेतलेला आहे। तर आता आपण वेळ न घालवता मतदान कार्डवरील या 5,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यामधील सर्वच मतदारांना हा लाभ मिळणार नाही, तर 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे मतदार 16 जिल्ह्यामधील असतील त्यांना लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे। मग हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। आपण याच्या अगोदर पात्रता पाहिलेली आहेत, यासोबत बँकांची यादी पाहिलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घ्या। तर बघा, महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। मग हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत, परंतु 16 जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड असेल आणि ते जर प्रत्येक मतदानाच्या वेळेस मतदान करत असतील तर त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। याच्यामध्ये राज्यातील ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी, PM किसान, पीक विमा अशा योजनांचे लाभार्थी आहेत, तर त्यांना सुद्धा प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असला तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला या मतदान कार्डवरती आता 5,000 रुपये मिळत आहेत। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने 16 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात। यासोबत या मतदान कार्डावरील या 5,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे, त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे। त्यामुळे ही माहिती पाहणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। तर बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्या योजनेचा अर्ज तुम्हाला करायचा आहे त्याचीच माहिती सांगत आहे। आता बघा मतदारांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकार विविध योजना सुरू करत असता, त्याच पद्धतीने आता मतदान कार्डवरती एक नवीन योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे। मग हे मतदान कार्डवरील जी योजना सुरू करण्यात येत आहे तर ती योजना कोणती आहे, त्या योजनेचं नाव कसं आहे, अर्ज कसा करायचा आहे याची माहिती देऊन टाकतो। तर बघा, मतदान कार्डवरती सुरू होणारी योजना ती म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना। बघा, या महिला सन्मान बचत पत्र योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता मतदान कार्डवरती 5,000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि जर तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्र असेल तर तुम्हाला आता मतदान कार्डवरती 5,000 रुपये मिळणार आहे। तर हा अर्ज कोणी करायचा आहे, तर बघा, ज्यांचं खातं पोस्टामध्ये आहे, यासोबत SBI बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, तर अशा बँकेमध्ये
त्यामध्ये महिला सन्मान बचत पत्र ही योजना आहे. तर या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्याजदर तुम्हाला मतदान कार्ड असेल तर तुम्हाला या ठेवीवरती मिळणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पहा, त्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे.